अहिल्यानगर येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्तांनी देवाचं महाद्वार जे आहे, आत विठ्ठल मंदिरात गाभाऱ्यात जाताना जे महाद्वार आहे, त्या महाद्वाराला तब्बल 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केलेला आहे। आपल्यासोबत हे डोनर आहेत। मला सांगा, काय नेमकी भावना होती, कुठे हे दरवाजा बनवला आहे आणि विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाताना हा मुख्य दरवाजा? हा दरवाजा आम्ही उदयपूर राजस्थान इथे बनवला आहे। हा दरवाजा बनवायचं मागचं कारण असं की आम्ही खूप वर्षापासून विठ्ठलचरणी दर्शनाला येतो आहे, पिढीनपिढी आम्ही येतो आहे। मी आणि हे तर आमचं असंच एक 4-5 महिने पहिले काहीतरी झालं बोलणं का काहीतरी आपण विठ्ठलाचरणी काहीतरी सेवा अर्पण करावी। नंतर आम्ही तारकेश्वर गडावरचे आदिनाथ शास्त्री महाराजांना सल्ला विचारण्यासाठी गेलो, तर त्यांनी असंच आम्हाला सांगताना सांगितलं का आपण जे जसं जुने पुराणे राजे राजवाडे होते त्याचे जसे चांदीचे दरवाजे असे रत्नजडित असे होते, तर आपण इथं सेवा करू शकतो। मग आम्ही देवस्थानाच्या संपर्क साधला असता आम्हाला ही सेवा करण्याचा आम्हाला चान्स मिळाला। त्याच्यामुळे आम्ही पांडुरंग चरणी हा दरवाजा अर्पण करू राहिलो आहे। किती याचं वजन किती आहे, किती खर्च आला याला? 87 किलोच्या आसपास सगळे चांदी लागली आणि याच्यानंतर त्याचा जो आतला सागाचा लाकूड दरवाजा आणि मजुरी असं 1,10,00,000 रुपयापर्यंत सगळं आमचा खर्च गेलेला आहे। मला सांगा, ही कलाकुसर करायला किती दिवस लागले? याला 3 महिने गेले पूर्ण। हे ते लोक म्हणजे उदयपूरचे लोक इथं येऊन त्यांनी कारागिरांनी येऊन स्वतः त्यांच्या कंपनीने पूर्ण इथं मेजरमेंट वगैरे घेऊन स्वतः हे करून, पण याच्यात सगळ्यात मोठं आमच्यापेक्षा सगळ्यात मोठं जे योगदान आहे हे समितीचं आहे। समितीचं आम्हाला रावसाहेब, सुधीर भाऊ घोडके यांनी खूप मदत केली आम्हाला याच्यात करण्यात, कारण की कंटिन्यूअस आम्हाला येणं जाणं किंवा इथले मेजरमेंट कमी पडले काय पडलं तर हे आम्हाला शक्य नव्हतं नगरवरून येणं। नाही, हे पूर्ण उदयपूरला बनवलं आणि उदयपूरवरनं इथं आषाढीच्या आदल्या दिवशी आम्ही इथं ते आणून दिलेलं आहे। त्याच्यानंतर 2 दिवसांनी आषाढीला भरपूर गर्दी असल्यामुळे तो बसवणं शक्य नव्हतं, त्याच्यानंतर समितीने तो बसून आज रोजी घेतलेला आहे। तर आज गुरुपौर्णिमे दिवशी या 2 भक्तांनी दिलेला आणि उदयपूरवरनं गेले 3 महिने त्याच्यावर कलाकुसर केली असा राजवाड्यासारखा महाद्वार यांनी चांदीचं महाद्वार अर्पण केलेलं आहे आणि आज तो महाद्वार भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।